माझं नाव आहे सचिन आणि आज आपण जाणार आहोत नारायणपूरला। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेलं श्री क्षेत्र नारायणपूर म्हणजे दत्ताचं स्थान। आपण नारायणपूरला जाणार आहोत। मी आता आहे पीसीएमसी मध्ये। पीसीएमसी मधून नारायणपूर हे अंतर 60 ते 65 किलोमीटर आहे, तर पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। तर चला तर मग आज आपण नारायणपूरला जाऊया। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। तर चला तर मग आज आपण जास्त वेळ न घेता नारायणपूरला जाऊया। पिंपरी चिंचवडवरून 65 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर हे दत्त मंदिर सर्वांग सुंदर दत्तमूर्तीमुळे प्रसिद्ध आलेले आहे। कापूरहोळवरून तुम्ही डावीकडे वळून नारायणपूरला जाऊ शकता। बराच वेळ झालं आपण गाडीवरती होतो, तर म्हटलं आपण चहा पिऊया, थोडा वेळ ब्रेक घेऊया कुठेतरी। चहासाठी थांबलोत। सकाळी आपण चहा पिला नव्हता, तर ती इच्छा पण झाली होती चहा पिण्याची। अशा वातावरणामध्ये चहा पिण्याची मजाच वेगळी असते। चहा पिऊन झालेला आहे। चला तर मग इथून पुढील प्रवासाला निघूयात। नारायणपूरला जात असताना आपण वाटेत थांबलोत, हा व्ह्यू बघण्यासाठी थांबलोत। हा व्ह्यू पहा तुम्ही, पाठीमागेला हा डोंगर किती छान दिसत आहे बघा। हा व्ह्यू पहा। आपण आलो आहोत पुरंदराच्या पायथ्याला। हा जो आहे हा धुक्यामध्ये गेलेला हा पुरंदर किल्ला आहे। तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू किती छान आहे। हा परिसर बघा किती छान दिसतोय। जशी भूल पाडणारा जणू हाच तो स्वर्ग का, असा प्रश्न पडणारा हे निसर्गरम्य परिसर खरंच खूप छान आहे। येथील आपल्याला स्पर्श होणारी हवा आणि येणाऱ्या अंगाला शहारे, खरंच हा अनुभव शब्दात सांगता येत नाही। निसर्गरम्य परिसर, येथील हिरवी झालेली डोंगर रांगा, झाडे झुडपे, नागमोडे रस्ता आणि डोंगरावरून उतरलेले हे आभाळ पाहून खरंच मन प्रसन्न झाले। निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर मिळणारा हा आनंद वेगळाच असतो।
होय, खरंच आहे हे, यात काही शंका नाही. आता आपण आलो आहोत नारायणपूरला. पाहू शकता हे आहे मंदिर. आता आपण येऊन पोहोचलो आहोत नारायणपूरला. पाठीमागे मंदिर पाहू शकता तुम्ही हे. तर आतमध्ये जाऊया आपण. चला तर मग आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार आणि त्याच्या डाव्या बाजूला असणारे परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांचे वास्तव्यस्थान आहे. सद्गुरू नारायण महाराज यांनी त्यांच्या जीवन काळात 4 दत्तधाम भारत देशाच्या 4ही बाजूस उभा केले आहे. मध्य प्रदेश, कन्याकुमारी, कोलकाता व हिमाचल प्रदेश या ठिकाणी केले आहेत आणि यांनी नारायणपूरचे श्री क्षेत्र नारायणपूर असे केले आहे. येथे यांनी एकमुखी दत्त मूर्ती प्रस्थापित केली आहे आणि यांचे नाव संतांमध्ये घेतले जाते. चला तर मग मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाऊया. सुरुवातीला आधी आपण दर्शन घेऊया. हे येथील प्रसिद्ध औदुंबर वृक्ष आहे. याची यात्रेकरू पूजा करतात. हे एक जुने झाड असून औदुंबराच्या झाडाचे धार्मिक महत्त्व सुद्धा येथे आहे आणि या वृक्षाखाली नृसिंह मंत्राची उपासना सुद्धा केली जाते. झाडाच्याच बाजूला असलेले शिवपिंड येथे आहेत. येथे भक्त माथा टेकून पुढे जातात. आत्ता आपण मुख्य ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. सामान्यतः त्रिमूर्ती व षडभुज मूर्ती प्रचलित आहे, पण येथे ती एकमुखी आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका सुद्धा आहेत. आत्ता आपले दर्शन झालेले आहे आणि आता आपण पुढे निघूया. तेथेच बाजूला असलेली ही आहे हवन करण्याची जागा. येथे महिन्याच्या पौर्णिमेस अग्निपूजा केली जाते. ही आहे गुरुचरित्रामधील अध्याय. येथे प्रत्यक्ष चित्राच्या माध्यमातून यांना दाखवले आहे. येथून आपण पुढे जाऊया. हे आहे त्या समोरच असलेले गुरुपारायण करण्याचे ठिकाण. येथे जर गुरुवारी व महिन्याच्या पौर्णिमेस येथे दत्त भजन केले जाते.
हे आहे मुख्य त्रिमूर्ती दत्त मंदिर. येथे आपण दर्शन घेऊया. मंदिराच्या समोरच अन्नदान करण्याची जागा आहे. आता आपण जात आहोत महाप्रसादाच्या ठिकाणी. चला तर मग जाऊया. ही आहे महाप्रसादाची इमारत. इथे दर गुरुवारी आणि पौर्णिमेला महाप्रसादाची सोय असते. येथील वेगवेगळ्या फुलांचा सुगंध आपल्याला येताच मन तृप्त आणि प्रसन्न होऊन जाते. लहान मुलांना लागणारी खेळणी व पूजेचे साहित्य या ठिकाणी मिळते. आता आपण जात आहोत श्री दत्तगुरूंच्या मंदिराजवळ असलेले श्री नारायणेश्वराच्या मंदिराकडे. तर चला तर मग आता आपण जाऊया. असा अंदाज वर्तविला जातो की नारायणेश्वर मंदिर हे यादव कालखंडात निर्माण झालेले अनेक मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हे मंदिर भव्य असून काळाच्या ओघात त्याची थोडीफार पडझड झालेली आहे, पण अजून हे चांगल्या अवस्थेत पाहायला मिळते. मंदिराभोवती 6 फूट उंच अशी तटबंदीची भिंत आहे. मंदिरावर सुंदर असे शिखर उभे आहे. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण हे मंदिर पश्चिमाभिमुख मंदिर आहे. इतिहासाची साक्ष देणारे शिलालेख मंदिर परिसरात दृष्टीत पडतात. संपूर्ण दगडी बांधकाम हे असलेले हे मंदिर शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून त्याला ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. बाहेरील सभामंडपाचे खांब बऱ्यापैकी शाबूत आहेत. तर मंदिराच्या बाहेरच नंदी विराजमान आहेत. मंदिराच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम असे केलेले आहे. प्रवेश दरवाजाच्या दोन्ही बाजूस गणेश मूर्ती दिसतात. मंदिराच्या सभामंडपी आपल्याला भले मोठे कासव पाहावयास मिळते. मंदिराच्या सभामंडपी विराजमान असलेले पितळाचे नंदी आपल्याला समोर दिसतात. मंदिराच्या गाभाऱ्याकडे जाताना आपल्याला उजव्या सोंड्याच्या गणपतीचे दर्शन होतात. सभामंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे 3 एकाक्षरी शिलालेख आहेत. प्रवेशद्वार, स्तंभ, छतभिंती अशा सर्व ठिकाणी शिल्पकाम केलेले आहेत. यज्ञ, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवता यांचे शिल्प कोरलेले आहेत. मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे. तर असे सांगितले जाते की चांगदेव आणि त्यांचे शिष्य यांनी याच मंदिरात तपश्चर्या केली.
गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला जय विजय पाहावयास मिळते. समोरच आपल्याला गाभाऱ्यामध्ये सुरुवातीला पार्वतीची मूर्ती पाहावयास मिळते. गर्भगृहात एका मोठ्या काचेखाली वर्तुळातील 3 स्वयंभू पिंड दिसतात. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे मानले जाते. तेथील मोठी असलेली पिंड म्हणजेच नारायणेश्वर. ती पिंड कायमस्वरूपी पाण्यातच असते. तर इथेच थांबण्याची वेळ आली. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. काळजी घ्या तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या.